हाय किड्स, कसे आहात तुम्ही? ओके. आपण पहिला धडा बघितला होता लाईफ नीड फूड, बरोबर? त्याचं सगळं तुम्ही प्रिपरेशन केलं असेल, त्याचे वर्कशीट्स पण तुमचे सॉल्व करून झालं असेल. आता आज आपण पुढचा चॅप्टर बघणार आहोत, ओरिजिन ऑफ फॅब्रिक. बघा, आपण रोज वेगवेगळे कपडे घालतो. तुम्हालासुद्धा नवीन नवीन कपडे घालायला आवडतात. आपल्या घरात बऱ्याच ठिकाणी क्लॉथ किंवा कापड वापरलेलं असतं, बरोबर आहे. आपले पडदे कापडाचे असतात, त्याच्यानंतर बेडशीट्स वापरतो आपण, आपल्या अंगावरती घेणारे पांघरूण वापरतो, आपले कपडे असतात. बऱ्याच ठिकाणी आपण फायब्रिक किंवा फॅब्रिक वापरत असतो. आता फायबर किंवा फॅब्रिक जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तुमच्या घरातच तुम्ही बघितलं तर अनेक प्रकारचे क्लॉथ किंवा क्लोदिंग तुम्हाला बघायला मिळेल. सिंथेटिक असतं, कॉटनचं असतं. थंडीच्या दिवसात आपण वुलन कपडे वापरतो. नंतर पावसाळ्याच्या दिवसात आपण रेक्झिनचे किंवा न भिजणारे कपडे घालतो. उन्हाळ्याच्या दिवसात समर सीझनला आपण कॉटनचे क्लोथ्स वापरतो बिकॉज वी फील कूल इन दॅट, बरोबर आहे. तर हे सगळं जे आहे दिस इज ऑल नथिंग बट क्लोदिंग. आणि हे कशापासून बनलेलं असतं तर हे फॅब्रिकपासून बनलेलं असतं. सो आयडेंटिफाईंग डिफरंट क्लॉथ मटेरियल. कॉटन क्लोथ्स समर क्लोदिंग, वूल क्लोथ्स विंटर क्लोदिंग. इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवले बघा, कॉटन क्लोथचा एक पीस दाखवलेला आहे, वूलचा एक पीस दाखवलेला आहे, बरोबर आहे ना. अनेक प्रकारचे कपडे, अनेक प्रकारचं क्लोदिंग आपण वापरत असतो. देन व्हॉट इज फॅब्रिक? इट इज अ मटेरियल यूज्ड टू मेक क्लोदिंग. आपलं जे क्लोदिंग असतं ते बनवण्यासाठी जे मटेरियल वापरलं जातं दॅट इज कॉल्ड फॅब्रिक. आता माझ्या अंगात टी शर्ट आहे, बरोबर आहे. तुम्हीसुद्धा काहीतरी कपडे अंगात घातलेले आहेत, ते ज्याच्यापासून बनलेले आहेत दॅट इज नथिंग बट अ फॅब्रिक. हिस्ट्री ऑफ क्लोदिंग. बघा, अगदी प्रिमिटिव्ह मॅन जो होता, ज्यावेळी म्हणजे आपण एप्सपासून आपण डेव्हलप झालो, बरोबर आहे ना. पण ज्यावेळी एप्स होते त्यावेळी त्यांच्या अंगावरती लॉंग हेअर्स होते किंवा फर होती अंगावरती त्यांच्या, आणि दॅट फर यूज देम टू प्रोटेक्ट फ्रॉम द अदर एन्व्हायरमेंटल थिंग्स. म्हणजे विंटर सीझनला, समर सीझनला किंवा रेन्समध्ये वगैरे वेदरपासनं त्यांचं प्रोटेक्शन कोण करायचं तर ती अंगावरती त्यांची जी फर होती ती फर त्यांचं प्रोटेक्शन करायचं. पण जसं जसं माणूस डेव्हलप होत गेला, ह्युमन बिईंगमध्ये कन्वर्ट होत गेला, तसं तसं त्याच्या बॉडीवरची जी हेअर्स आहेत किंवा ही जी ग्रोथ आहे, फर जी होती ती हळूहळू कमी होत गेली. देन ही फेल्ट द नीड ऑफ क्लोदिंग टू प्रोटेक्ट देमसेल्व्ह फ्रॉम वेदर. बघा, त्यावेळीसुद्धा सगळीकडे वेदर असंच होतं. काही ठिकाणी स्नो होता, काही ठिकाणी रेन्स खूप होते, काही ठिकाणी हॉट समर होते, बरोबर आहे ना. मग ह्या वेदरपासनं त्यांच्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी दे फेल्ट द नीड ऑफ क्लोदिंग. मग सुरुवातीला ते काय करत होते? द प्रिमिटिव्ह मॅन यूज्ड बिग लीव्ज, बार्क्स ऑफ ट्रीज, ॲनिमल स्किन ऑर फर टू कवर देमसेल्व्स. आता हे तुम्हीसुद्धा पिक्चर्समध्ये बघितलेलं असेल किंवा बुक्समध्ये काही पिक्चर्स तुम्ही बघितलेले असतील की हा जो प्रिमिटिव्ह मॅन होता हा त्यावेळी काय करत होता आपलं बॉडी कव्हरअप करण्यासाठी, तर त्याच्या सराउंडिंगमध्ये जे काही त्याला आपल्या बॉडीवरती कव्हर करण्यासारखं वाटलं किंवा ज्याच्यापासून त्याला वाटलं की आपल्या बॉडीचं वेदरपासून प्रोटेक्शन होईल, अशी कुठलीही गोष्ट त्यांनी स्वतःच्या बॉडीवरती झाकण्यासाठी वापरली. मग त्याच्यात काय काय होतं? बिग लीव्ज होती, ट्रीची मोठी मोठी, प्लांटची मोठी मोठी लीव्ज होती. त्याच्यानंतर काही ट्रीजचा जो बार्क होता दॅट वॉज अ सॉलिड वन आणि बिग थिंग. मग ते बार्क्स काढून त्याचं त्यांनी आपलं क्लोदिंग तयार केलं. त्याच्यानंतर ॲनिमल हंटिंग ते करत होते, तर त्या ॲनिमलची स्किन काढून त्यांनी ती यूज केली. किंवा काही ॲनिमल्सच्या बॉडीवरती फर होते, म्हणजे जिथं खूप विंटर किंवा जिथं कोल्ड सीझन असायचा तिथं ह्या लोकांनी काय केलं, तिथल्या तुम्हाला माहिती आहे नॅचरली ॲडॅप्टेशन्समुळे नॅचरली ॲनिमल्सच्या बॉडीवरती फर असते, मग ती फरच त्यांनी स्वतःसाठी यूज केली. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय तो लेफ्ट साईडला जो मॅन आहे उभा, त्याच्या बॉडीवरती तुम्हाला दिसतंय त्यांनी ती फर किंवा स्किन अंगावरती पांघरलेली आहे. तसंच इकडच्या पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं काही ठिकाणी त्यांनी लीव्ज वापरलेली आहेत बॉडी क्लोज करायला, काही ठिकाणी बार्क वापरलेला आहे, काही ठिकाणी रॉ ग्रास वापरलेले आहे. म्हणजे काय तर त्यावेळी त्या प्रिमिटिव्ह मॅननी त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्याच्या आजूबाजूला सराउंडिंगमध्ये जे काही त्याला आपली बॉडी कव्हरअप करण्यासाठी जे योग्य वाटलं, सुटेबल वाटलं ते त्यांनी वापरलं. म्हणजे काय, सगळं नेचरमधनं त्यांनी ते वापरलेलं होतं. नंतर लॅटर दे डिस्कवर्ड दे कॅन वीव ग्रास अँड ट्विग्स टुगेदर टू मेक क्लोदिंग्स.
नंतर त्यांना असं लक्षात आलं की ग्रास ड्राय झाल्यानंतर ग्रास जे आहे हे जर ग्रास आपण एकत्र विविंग केलं आणि त्याच्यामध्ये काही जर प्लांटची छोटी छोटी टिविक्स जर त्याच्यामध्ये घातली तर त्याचं एखादं क्लोदिंगसारखं आपण प्रॉपर आपल्या बॉडीला प्रॉपर बसेल अशा प्रकारचं कव्हर तयार करू शकतो. इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा, तो राईट साईडला जे दाखवलेलं आहे त्यांनी असं अंगावरती मोठं असं झूल घेतल्यासारखी ती एक ग्रासचं हे कव्हरअप केलेलं आहे. किंवा इथं समोर जे ग्रासचं एक जॅकेट तिथं अडकवलेलं तुम्हाला दिसतंय. तर हे सगळं त्यांना कसं लक्षात आलं, हळूहळू जसं त्याची डेव्हलपमेंट होत गेली, त्याचा ब्रेन डेव्हलप होत गेला, तसं तसं त्यांनी आपल्या नीडप्रमाणे हे मटेरियल तयार करायला सुरुवात केली. सो फर्स्ट व्हॉट दे डीड, दे weave grass and twigs together to make clothing. आपण असं म्हणू शकतो की दॅट वॉज द फर्स्ट क्लॉथ एव्हर प्रिपेअर्ड किंवा मॅन्युफॅक्चर्ड ऑन दी अर्थ. त्याच्यानंतर मग हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली. आपण म्हणजे ह्युमन बिईंग जो होता तो ब्रेन त्याचा जास्त डेव्हलप होत गेला. त्यांनी वेगवेगळी इन्व्हेन्शन्स केली आणि क्लोदिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे काही इन्व्हेन्शन असेल ते म्हणजे निडल आणि स्पिनिंग व्हील. ह्या दोन गोष्टींच्या इन्व्हेन्शनमुळे क्लोदिंगमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिव्होल्युशन झालं. आता इथं तुम्ही पिक्चरमध्ये बघताय की तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या निडल्स दाखवलेल्या आहेत. काही निडल्स आहेत त्या बोनपासून तयार केलेल्या आहेत, काही आहेत त्या वूडपासून तयार केलेल्या आहेत. आणि नंतर हळूहळू मग तो काय झालं, अगदी सुरुवातीला तो काय करायचा होता, फिश बोन किंवा कुठल्याही ॲनिमलचं एखादं असं शार्प बोन असेल तर ते निडल म्हणून वापरत होता. आणि मग नंतर जशी जशी डेव्हलपमेंट त्याची होत गेली तशा वूडपासून तो निडल बनवायला लागला. मग हळूहळू मेटलपासून निडल बनवायला लागला. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की निडल तयार झाल्यामुळे त्याला लक्षात आलं की आपण हे क्लॉथचे जे पीस आहेत किंवा स्किनचे जे पीस आहेत हे आपण एकत्र काय करू शकतो, स्विंग करू शकतो आणि त्याला आपल्या बॉडीप्रमाणे शेप देऊ शकतो. द डेव्हलपमेंट ऑफ क्लोदिंग रॅपिडली रिव्होल्युशनाइज्ड when the needle and spinning wheel were invented. म्हणजे ज्यावेळी निडल आणि स्पिनिंग व्हीलचं इन्व्हेन्शन झालं त्याच्यानंतर मात्र क्लोदिंगमध्ये एकदम रॅपिडली रिव्होल्युशन झालं. स्पिनिंग व्हील्स हेल्प्ड इन मेकिंग फॅब्रिक. मग स्पिनिंग व्हीलमुळे काय झालं, वेगळी मशीन्स तयार केली. इथं तुम्हाला ही चित्रामध्ये मशीन्स दिसत आहेत बघा, ही पिक्चरमध्ये. तर ह्या मशीन्समुळं काय झालं, फॅब्रिक तयार करणं सोपं झालं आणि फास्ट फॅब्रिक तयार करायला लागले. इन्व्हेन्शन ऑफ निडल हेल्प्ड शिविंग फॅब्रिक्स टुगेदर. मग हे जे तयार झालेलं फॅब्रिक होतं हे निडलमुळं काय झालं, त्यांना एकत्र ते शिवता आलं आणि त्याच्याप्रमाणे आपल्या बॉडीच्या शेपप्रमाणे त्यांना ते कपडे तयार करता यायला लागले. टुडे मॅन हॅज डेव्हलप्ड व्हेरियस टेक्निक्स टू आर्टिफिशियली प्रोड्यूस फॅब्रिक्स. आज मात्र जर आपण बघितलं तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं फॅब्रिक आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतं. कारण का, त्याच्यानंतर जशी जशी आपली डेव्हलपमेंट होत गेली तसं आपण वेगवेगळे फॅब्रिक्स तयार करण्याची टेक्निक्स आपण नवीन शोधून काढली. वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स आपण शोधून काढले. जे आर्टिफिशियल फॅब्रिक्स आपण वापरतो, सिंथेटिक फायबर ज्याला म्हणतो, किंवा नायलॉनचे कपडे असतात, रेयॉनचे कपडे असतात, तुम्ही रेनकोट्स वापरता, तुमच्या आपल्या ह्याचं बॅगचं जे कापड आहे, स्कूल बॅगचं कापड जे आहे, दिस इज ऑल नथिंग बट सिंथेटिक फॅब्रिक. मग त्यांनी आपल्या मशीन्सचा यूज करून, वेगवेगळी टेक्निक्स यूज करून त्यांनी काय केलं, हे फॅब्रिक तयार करायला सुरुवात केली. फ्लॅक्स इज द अर्लिएस्ट नोन नॅचरल फॅब्रिक इन यूज सिन्स अबाउट 5000 BCE. बघा, फ्लॅक्स जे आहे, ज्याला आपण तुमच्या घरात तुम्ही बघितलं असेल सुतळी जी असते, सुतळी, तर तो जो धागा असतो दॅट इज कॉल्ड फ्लॅक्स. इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. हा जो फ्लॅक्स आहे हा सगळ्यात जुना फॅब्रिक समजला जातो. म्हणजे जवळजवळ 5000 BCE, बिफोर ख्राइस्ट इरा, म्हणजे ख्राइस्टच्या बर्थच्या आधी 5000 इयर्स, तेव्हापासनं हा फॅब्रिक किंवा हा जो थ्रेड आहे हा यूजमध्ये आहे असं समजलं जातं. व्हॉट इज फॅब्रिक मेड अप ऑफ. मग हे फॅब्रिक तयार कशाचं झालेलं असतं. एव्हरी ऑब्जेक्ट नियर यू इज मेड अप ऑफ डिफरंट फॅब्रिक्स. आज तुम्ही जर बघितलं तर मगाशी मी म्हटलं तसं तुमच्या घरामध्ये बहुतेक सगळ्या ठिकाणी हे फॅब्रिक वापरलेलं असतं, कापड वापरलेलं असतं. तुम्ही ज्या सोफ्यावर बसता त्याचं कव्हर असतं, त्याच्यानंतर तुमच्या गाडीमध्ये पण सीट कव्हर्स असतात, तुमच्या विंडोजला कर्टन्स असतात, बेडवरती कव्हर असतं, तुमचे कपडे असतात, आपल्या दारामध्ये आपण पाय पुसण्यासाठी डोअरमॅट टाकलेलं असतं किंवा तुमच्या हॉलमध्ये मॅट टाकलेलं असतं. दिस इज नथिंग बट अ टाईप ऑफ फॅब्रिक्स. टच अँड फील ऑफ एव्हरी फॅब्रिक इज डिफरंट. बघा ना, तुम्ही तुमच्या
ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर हात फिरून बघितला, जर तुम्ही टच त्याचा फील केला, तर प्रत्येक फॅब्रिकचा टच किंवा फील हा वेगवेगळा आहे. तुम्ही जर वूलच्या ह्याच्यावरती हात फिरवला तर वूल तुम्हाला एकदम असं सॉफ्ट लागतं हाताला, बरोबर आहे ना. कॉटन क्लॉथसुद्धा जर तुम्ही हातात घेतलं तर सॉफ्ट लागतं. तेच थोडंसं आर्टिफिशियल जर असेल, नायलॉन किंवा रेयॉन वगैरे जर असेल तर थोडंसं तुम्हाला हाताला ते रफ फिनिश लागतं. म्हणजे काय, प्रत्येक फॅब्रिकचं फील आणि टच हा वेगवेगळा आहे. का? बिकॉज देअर रॉ मटेरियल युज्ड टू मेक दॅट फॅब्रिक इज ऑल टुगेदर डिफरंट. फॅब्रिक मे बी अ कंटिन्युअस पीस. आता बघितलं जर आपण, तुम्ही दुकानात जाता, बरोबर आहे, कपडे खरेदी करायला. जर तुम्हाला कापड खरेदी करायचं असेल तर तिथं तुम्ही गेलात तर त्या फॅब्रिकचा एक कंटिन्युअस मोठाच्या मोठा पीस तयार केलेला असतो आणि मग आपल्याला पाहिजे तेवढा कट करून आपल्याला तो शॉप ओनर देत असतो. सो फॅब्रिक मे बी अ कंटिन्युअस पीस. इफ सीन क्लोजली, तुम्ही जर फॅब्रिक असं जवळनं जर बघितलं, लुक्स लाईक अ क्रिस क्रॉस मेश मेड ऑफ थिन स्ट्रँड्स ऑर थ्रेड्स. जर तुम्ही आता इथे एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्ही जर जवळनं बघितलं किंवा तुमच्या घरातलं कुठलाही तुम्ही एखादं कापड घेतलं आणि जर बघितलं तुम्हाला, तर तुम्हाला असं क्रिसक्रॉस मेश, असे आडवे धागे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल थ्रेड्स असे एकमेकात गुंतवल्यासारखे दिसतील. म्हणजे त्याचं एक थिक मेश त्यांनी तयार केल्यासारखं दिसतं, बरोबर आहे. आणि हे जे थिन थ्रेड्स त्याच्यामध्ये जे दिसत आहेत तुम्हाला, दॅट इज नथिंग बट इट इज नोन ॲज यार्न. यार्न म्हणजे काय, की ज्याच्यापासून हे फॅब्रिक तयार केलं जातं. हे यार्न एकत्र वीव केले जातात आणि त्याच्यापासून एक पीस तयार केला जातो. यार्न टुगेदर फॉर्म्स फॅब्रिक. इफ ऑब्झर्व्ड केअरफुली लुक्स लाईक अ ट्विस्टेड रोप. बरोबर, इथं बघा, इथं पिक्चरमध्ये ब्ल्यू कलरचं तो तुम्हाला यार्नचं हे दाखवलेलं आहे. त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर तो यार्न म्हणजे कसा दिसतोय, तर असा रोप असतो ना पिळलेला, दोरी तुम्ही बघितलेली असेल, बरोबर आहे ना, तुमच्या घरात किंवा ह्याच्यात नायलॉनची किंवा याची दोरी असते, ती जर बघितली तर ती कशी दिसते, अशी ट्विस्ट केलेली दिसते एकमेकांच्या भोवती. तर हे जे आहे हा काय दिसतो, असा ट्विस्ट केलेल्या रोपसारखा तो यार्न दिसत असतो. यार्न इज मेड अप ऑफ सेव्हरल थ्रेड्स. तो यार्न कशाचा बनवलेला असतो, तर बरेचसे थ्रेड्स एकत्र घेतलेले असतात आणि त्यांना असं ट्विस्ट केलेलं असतं, असं पिळलेलं असतं आणि त्याच्यापासून तो यार्न तयार केलेला असतो. अ सिंगल हेअर लाईक थ्रेड इज नोन ॲज अ फायबर. आणि त्याच्यामध्ये जो एक सिंगल थ्रेड जो दिसतोय, म्हणजे यार्न जे केलेले असतात ते जर तुम्ही उलटं पिळलं तर त्याचे थ्रेड सेपरेट होतात आणि तो एक सिंगल जो थ्रेड असतो दॅट इज नथिंग बट ए फायबर. टाईप्स ऑफ फायबर्स. बघा, फायबर्स अनेक प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात. बेसिकली दोन प्रकारचे फायबर्स आपल्याला बघायला मिळतात. एक आहेत सिंथेटिक फायबर्स आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे नॅचरल फायबर्स. सिंथेटिक फायबर्समध्ये काय काय येतं, नायलॉन, रेयॉन, ॲक्रिलिक, पॉलिस्टर, हे सगळे जे प्रकार आहेत हे आपण तयार केलेले आहेत. आपण त्याचं शोध लावलेला आहे. आपण ते केमिकली सिंथेटिकली तयार करतो. दॅट इज वाय दे आर सिंथेटिक फायबर्स किंवा आर्टिफिशियल फायबर, मॅनमेड फायबर असंही आपण त्यांना म्हणू शकतो. आणि दुसरा प्रकार कुठला आहे तर दॅट इज नॅचरल फायबर. म्हणजे नेचरमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे फायबर्स दिसून येतात. अगदी बघा, तुमच्या घरामध्ये वेब असतं, बरोबर आहे ना, कोळ्याचं, तर दॅट इज नथिंग बट अ फायबर. पण तो आपण वापरू शकत नाही. व्हाय? बिकॉज इट इज नो स्ट्रेंथ. म्हणजे असे फायबर तुम्हाला नेचरमध्ये अनेक प्रकारचे बघायला मिळतात. त्याचं पण बेसिकली दोन ओरिजिन असतात. एक असतं प्लांट ओरिजिन आणि दुसरं असतं ते ॲनिमल ओरिजिन. म्हणजे काही प्लांट्समधनं पण आपल्याला थ्रेड्स मिळतात आणि हे फायबर मिळतो आणि काही ॲनिमल्सपासून पण आपण तो फायबर मिळवत असतो. प्लांट फायबर्सची एक्झाम्पल कुठली कुठली आहेत? कॉटन. तुम्ही जे कॉटनचे कपडे वापरता ते कॉटनचं प्लांट असतं आणि त्याच्यापासून ते कापूस आपण ज्याला म्हणतो तो कापूस मिळवला जातो. त्याच्या थ्रेड्सपासून हे यार्न तयार करून त्याच्यापासून ते फॅब्रिक तयार केलं असतं. त्याच्यानंतर ज्यूट. तुमच्या घरात गनी बॅग्स असतात किंवा आता इको फ्रेंडली बॅग्स येतात बघा, त्या ज्यूट बॅग्स. ते काय आहे? इट इज ऑल्सो अ प्लांट ओरिजिन. हेम्प. हेम्प म्हणजे नारळाचे जे हे काढलेलं असतं. तुम्ही जर बघितलं असेल, काथ्या ज्याला म्हणतो आपण, आता आय कॅनॉट शो यू हिअर, पण तुम्ही जर घरात बघितलं तर नारळाचं जे केसर निघतं ना नारळ सोलताना, तर तसं त्या ट्रीच्या ट्रंकमधनं तो फायबर काढला जातो. आणि कॉयर तो म्हणजे सुद्धा हाच प्रकार येतो. त्याच्यानंतर ॲनिमल फायबर्स कुठले कुठले आहेत तर बेसिकली तुम्हाला माहीत असलेलं दोन, एक वूल आणि दुसरं सिल्क. वूल जे आहे हे आपल्याला ॲनिमलच्या स्किन म्हणजे फर जे असते, ॲनिमल्सचे हेअर जे असतात त्याच्यापासनं ते फ्लीसपासनं वूल मिळवलं जातं. मग शीप आहे, कॅमल आहे, याक आहे, असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वूलचे ॲनिमल्स वापरले जातात. आणि दुसरं म्हणजे सिल्क. सिल्क वर्म असतो आणि तो हा थ्रेड तयार करतो, त्याच्यापासून आपल्याला
सिल्क मिळतं. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण हे 2 प्रकार आणि सिंथेटिक फायबर्स याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेणार आहे. त्याच्यातलं पहिलं आपण बघूया नॅचरल फायबर्स. कॉटन. कॉटन इज जनरली यूज्ड इन द फॉर्म ऑफ सॉफ्ट राऊंड बॉल नोन ॲज कॉटन वूल. तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही कापसाचे घरात तुमच्या गोळे बघितलेले असेल. इथं पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा, त्या बाउलमध्ये ते व्हाईट बॉल्स ठेवलेले आहेत. दॅट इज नथिंग बट ए कॉटन वूल. इट इज व्हाईट, सॉफ्ट अँड फ्लफी. आता हे तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही पण घरात कॉटन हातात घेऊन बघितलेला असतो. एकदम सॉफ्ट असतो, तो व्हाईट कलरचा असतो आणि असा फ्लफी असतो, म्हणजे स्पॉन्जी त्याचं फील असतं. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम फ्रूट्स ऑफ कॉटन प्लांट. कॉटन प्लांट जे असतं त्याला जी फ्रूट्स येतात त्याच्यामध्ये हा कॉटन तयार होतो. कॉटन प्लांट इज अ श्रब ग्रोन इन फील्ड्स. कॉटन प्लांट हे काय आहे, एक साधारण 7 to 8 फीट हाईटचं एक प्लांट आहे आणि ज्याच्यावरती हे त्याचे फ्रूट्स येतात आणि त्या फ्रूट्समध्ये हा कॉटन तयार होतो. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवले बघा ते कॉटन प्लांट. कॉटन प्लांट ग्रोज वेल इन द ब्लॅक सॉईल अँड इन वॉर्म क्लायमेट. बेसिकली कॉटन प्लांट इज अ कॅश क्रॉप. कॅश क्रॉप म्हणजे माहिती आहे तुम्हाला की शेतकरी फार्मर्स काय करतात, कॉटन ग्रो करतात आणि त्याच्यापासून दे गेट मनी. तर हे कुठं जास्त चांगल्या प्रमाणात येतं, जिथं ब्लॅक सॉईल आहे, जिथं क्लायमेट वॉर्म आहे, अशा ठिकाणी कॉटनची ग्रोथ चांगली होते. इट इज मेनली ग्रोन इन महाराष्ट्र, गुजरात अँड आंध्र प्रदेश. ह्या 3 स्टेटमध्ये इंडियामध्ये कॉटनचं प्रोडक्शन जास्त प्रमाणात घेतलं जातं. इट इज कलेक्टेड फ्रॉम द राईप फ्रूट ऑफ द कॉटन प्लांट नोन ॲज बोल्स. इथं तुम्ही जर बघितली तर त्या प्लांटवरती तुम्हाला ते असे व्हाईट कलरचे कॉटन वूलचे गोळे दिसत आहेत, बरोबर आहे. तर ते आहे, ते काय आहे ॲक्च्युली, त्याचं ते फ्रूट आहे. ज्यावेळी आत कॉटन तयार होतो त्यावेळी ते फ्रूट काय होतं, नॅचरली असं फुटतं, ओपन होतं आणि त्यातनं हा कापूस किंवा जे कॉटन बोल्स आहेत हे बाहेर येतात. दॅट इज नोन ॲज बोल्स. द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग द कॉटन फ्रॉम द बोल्स बाय हँड इज कॉल्ड पिकिंग. इथं तुम्ही बघताय त्या सगळ्या ज्या बायका आहेत, ते कामगार आहेत, ते काय करतायत, शेतामध्ये त्या कॉटन प्लांटवरती आलेलं जे कॉटन आहे, ते बोल्स जे आहेत ते काय करतायत, हाताने असं पिकिंग करून त्या प्लांटपासून सेपरेट करतायत. व्हेन फ्रूट मॅच्युअर्स इट बर्स्ट्स ओपन अँड रिलीजेस कॉटन सीड्स कवर्ड इन फायबर्स. ज्यावेळी हे फ्रूट मॅच्युअर होतं म्हणजे पिकतं म्हणू आपण, त्यावेळी काय होतं, त्याला वरनं असं हार्ड कव्हर असतं आणि ज्यावेळी ते पिकतं किंवा राईप होतं व्यवस्थित, त्यावेळी म्हणजे राईप होतं म्हणजे काय, आतमध्ये कॉटन तयार झालेला असतो, त्यावेळी ते बर्स्ट होतं, ओपन होतं आणि आतला तो कॉटन जो आहे तो, त्याला कसं असतं, तो कॉटन जर तुम्ही बघितला, बोल हातात घेऊन जर बघितला तुम्ही, तर त्याच्या सेंटरला सीड असतं आणि इट इज कवर्ड विथ दॅट कॉटन फायबर. मग ते सीड त्याच्यापासून वेगळं करावं लागतं. तर असं तयार झालेलं कॉटन बॉल्स जे आहेत हे काय केले जातात, त्या प्लांटपासून पिकिंगनी सेपरेट केले जातात. कॉटन फायबर्स आर लॅटर सेपरेटेड फ्रॉम द सीड्स यूजिंग द प्रोसेस ऑफ गिनिंग. मग आता ते आतलं सीड जे आहे ते काढायला पाहिजे. मग ते सीड काय केलं जातं, त्या कॉटन फायबरने ते सीड सेपरेट केलं जातं, कारण सीड त्याच्यामध्ये ठेवून उपयोग नाही. आपल्याला यूज काय करायचं आहे, फक्त कॉटन फायबर यूज करायचं आहे. मग ते सीडपासून तो कॉटन फायबर हा सेपरेट केला जातो आणि ही जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं गिनिंग. गिनिंग कॅन बी डन मॅन्युअली ऑर बाय युजिंग गिनिंग मशीन्स. पूर्वीच्या काळी मॅन्युअली हे कॉटनपासनं ते त्याचं सीड सेपरेट केलं जायचं, म्हणजे हाताने सरळ ते सीड एका बाजूला आणि कॉटन वूल एका बाजूला, किंवा ते असं एक धनुकलीसारखं एक यंत्र असायची, तर खाली चित्रात दाखवलेलं आहे बघा. तर त्याच्यामध्ये ती एक असं वायर लावलेली असेल, ती वायर अशी सारखी अशी ते आपटत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, तो थ्रेड त्या सीडपासून असा सेपरेट होतो. आता इथं पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे मोठी मशीन्स वापरली जातात, त्याच्यामध्ये डायरेक्ट ते कॉटन बॉल्स टाकले की सीड आणि फायबर सेपरेट करून एका बाजूला काढलं जातं. फायबर्स आर लॅटर यूज्ड टू मेक कॉटन यार्न. मग हा जो फायबर मिळतो हा नंतर काय केला जातो, एकत्र ट्विस्ट केला जातो आणि त्याच्यापासून कॉटन यार्न तयार केलं जातं. युजेस ऑफ कॉटन कुठे कुठे, आता तुम्हाला माहिती आहे कॉटन कुठं कुठं वापरलं जातं. कॉटन इज द मोस्ट कॉमनली युज्ड फॅब्रिक फॉर क्लोदिंग. आज जास्त करून आपण, पूर्वीच्या काळी तर कॉटनच सगळे लोकांना वापरत होते ज्यावेळी आर्टिफिशियल थ्रेड्स नव्हते, पण आतासुद्धा कॉटनचा वापर पुन्हा वाढलेला आहे. इट इज वाईडली युज्ड टू मेक बेडशीट्स, कर्टन्स, टॉवेल्स,
नॅपकिन्स एक्सेट्रा. तुम्ही जे बेदिंग टॉवेल्स वापरता किंवा घरात तुमचे जे नॅपकिन्स असतात, तुमचे जे हँडकरचिप्स असतात, बरोबर, किंवा तुम्ही आतमध्ये जे इनर गार्मेंट्स बनियन वगैरे जे वापरता, दे आर ऑल मेड अप ऑफ कॉटन फायबर. बेडशीट्स आपली कॉटनची असतात बनवलेली. कारण काय आहे बेडशीट्स कॉटनची का? कारण कॉटनचा टच जो आहे, तो फील जो आहे तो सॉफ्ट आहे. तिथं जर आर्टिफिशियल नायलॉन किंवा जर रेयान वापरलं तर त्याचा फील जो आहे तो कम्फर्टेबल नाही आहे. लक्षात आलं? म्हणून जास्त करून आपण बेडिंगसाठी जे काही क्लॉथ वापरतो दॅट इज ऑल कॉटन मेड. कॉटन फॅब्रिक इज नॅचरली लाईट अँड प्रोव्हाइड्स व्हेंटिलेशन. जर तुम्ही बघितलं तर कॉटन फॅब्रिक जे असतं ना ते वजनाला एकदम हलकं असतं आणि त्याच्यामधनं काय असतं एअरचं फ्लो जो आहे तो इझिली आतबाहेर म्हणजे व्हेंटिलेशन खूप चांगलं असतं. दस इट कीप्स अ कूल इन वॉर्म वेदर. आणि ह्याच्यामुळं काय होतं आपल्याला वॉर्म वेदरमध्ये म्हणजे बघा तुम्ही समरमध्ये आपण जास्त करून कॉटन क्लोथ्स वापरतो का? तर दोन गोष्टी आहेत की कॉटन एकतर लवकर गरम होत नाही म्हणजे हीट ॲब्झॉर्ब करत नाही आणि दुसरी गोष्ट कॉटनमुळे काय होतं आपला जो स्वेटिंग जे असतं ते इझिली त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब केलं असतं आणि ह्याच्यामुळं काय होतं आपण समर सीझनमध्ये जास्त करून कॉटन क्लोथ्स वापरतात बिकॉज इट इज वेल व्हेंटिलेटेड म्हणजे आपल्याला जास्त गरम होत नाही त्याच्यामध्ये. कॉटन वूल इज यूज्ड ॲज फिलिंग इन मॅट्रेसेस अँड कुशन्स. तुमच्या घरात जे गादे असतात किंवा उशा असतात जी काही कुशन्स आपण वापरली असतात त्याच्यात मॅक्झिमम टाईम तुम्ही जर बघितलं तर कॉटन हे फिलिंग मटेरियल म्हणून वापरलेलं असतं. तो रॉ कॉटन असतो त्याचे फायबर्स सेपरेट केलेले नसतात. तो कॉटन तसाच्या तसा त्याच्यामध्ये आज स्वच्छ करून फक्त भरलेला असतो. आता ते रेक्रॉन वगैरे सिंथेटिक फायबरच्या आपल्याला पिलोज किंवा हे मिळतात पण नॅचरली जर बघितलं तर ह्या गाद्या ज्या असतात किंवा ज्याच्यामध्ये कॉटन यूज केलेलं असतं दे आर बेस्ट फॉर आवर हेल्थ ऑल्सो. कॉटन कॅन बी स्टरिलाइज्ड टू मेक इट जर्म फ्री. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कॉटन जो आहे हा स्टरलाइज करू. स्टरलाइज म्हणजे काय? त्याच्यामधले जे काही जर्म्स असतात ते सगळे आपण किल करू शकतो बाय बॉइलिंग इट ऑर गिविंग इट अ स्टीम. थोडं जर हीट केलं तर त्याच्यातले जर्म्स जे असतात ते मरून जातात आणि कॉटन इज इझिली स्टरलाइज्ड. सो इट इज वाईडली यूज्ड इन हॉस्पिटल इंडस्ट्री. हॉस्पिटल्समध्ये जर तुम्ही बघितलं तर आपले बँडेजेस करण्यासाठी किंवा जे जखमांवरती डॉक्टर पट्ट्या बांधतात ह्या सगळ्या कशाच्या बनवलेल्या असतात दे आर मेड अप ऑफ कॉटन. कॉटन इज यूज्ड वाईडली टू मेक बँडेजेस अँड सर्जिकल सप्लाईज इन हॉस्पिटल. जास्त करून हॉस्पिटलमध्ये कॉटन क्लोथच वापरलं जातं बिकॉज इट इज सेफ टू यूज. त्याच्यापासून आपल्या बॉडीला कुठल्याही प्रकारचा काहीही धोका नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की कॉटन हा स्टरलाइज करता येतो जर्म फ्री करता येतो. त्याच्यानंतर दुसरा थ्रेड आहे दॅट इज ज्यूट. तुमच्या घरामध्ये तुम्ही हे ज्यूटचे प्रॉडक्ट्स बघितलेले असतील. आपल्या दारात पाय पुसण्यासाठी मॅट टाकलेले असतात किंवा आता त्या मगाशी म्हटलं तसं ते इको फ्रेंडली बॅग्स विकत मिळतात. ज्यूट बॅग्स मिळतात विकत, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर गनी बॅग्स असतात. पोतं ज्याला म्हणतो आपण साखर किंवा बरेचसे प्रॉडक्ट त्याच्यात भरलेली पोती असतात किंवा आपल्या घरात सुतळी आपण वापरतो. हे सगळं काय आहे दिस इज नथिंग बट अ ज्यूट फायबर. गनी सॅक्स यूज्ड टू स्टोअर ग्रेन्स ऑर द रोप्स अँड बॅग्स इज मेड अप ऑफ अ थिक कोअर्स वुव्हन फॅब्रिक. कोअर्स म्हणजे काय? थोडंसं रफ असतं ते हाताला असं एकदम त्याचा फिनिश जो आहे हा रफ लागतो. दिस फॅब्रिक इज मेड अप ऑफ ज्यूट फायबर्स. हे जे फॅब्रिक आहे हे कशापासून बनवलेलं असतं? हे जे कापड आहे गनी बॅगचं किंवा ज्यूट बॅगचं हे कापड जे बनवलेलं असतं हे ज्यूट फायबर्सपासून बनवलेलं असतं. दिस फायबर्स आर गोल्डन अँड हॅव अ सिल्की शाईन. इथं खाली पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा एकदम असं गोल्डन कलरचं एकदम छान असं ते आपल्याला फायबर्स दिसतात, बरोबर आहे. आणि त्याला असं एक शाईन असतो वेगळ्या प्रकारचा. ज्यूट फायबर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द स्टेम ऑफ ज्यूट प्लांट. हे जे ज्यूट फायबर्स आहेत हे ज्यूट प्लांट जे असतं त्याच्या स्टेममध्ये तुम्हाला हे फायबर्स तयार झालेले दिसतात. मग त्या स्टेमपासून हे फायबर्स सेपरेट केले जातात बघा. म्हणून हे काय आहेत? प्लांट फायबर्स आहेत. आता कॉटनसुद्धा आपल्याला प्लांटपासूनच मिळालं बट दॅट इज फ्रॉम द फ्रूट. आणि हे जे ज्यूटचे जे आहेत ते ज्यूटच्या स्टेममध्ये तयार झालेले आहेत. ज्यूट प्लांट ग्रोज वेल इन रिजन्स विथ हाय टेम्परेचर्स अँड हेवी रेनफॉल. बघा जिथं ज्यूट प्लांटला सुद्धा कसं आहे की एक पर्टिक्युलर ॲटमॉस्फिअर किंवा एक एन्व्हायरमेंट लागतं ग्रो होण्यासाठी. तर ते कुठं मिळतं? जर जिथं हाय टेम्परेचर्स आहेत, जिथं रेनफॉल हेवी आहे अशा ठिकाणी हे ज्यूट प्लांट चांगल्या प्रकारे ग्रो होतं. मेनली ग्रोन इन स्टेट्स ऑफ वेस्ट बेंगाल, बिहार अँड आसाम. बघा हे जे 3 स्टेट्स आहेत किंवा वेस्ट साईड जी आहे आपली तिथं रेनफॉल जास्त असतो आणि वेदर पण सुद्धा थोडंसं वॉर्म असतं. कोल्ड वेदरमध्ये ज्यूट प्लांट येत नाही. मग अशा ठिकाणी ज्यूट प्लांट
चांगल्या प्रकारे ग्रो केलं जातं. इथं पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या फील्डमध्ये तुम्हाला खाली पाणी साठलेलं दिसते, म्हणजे काय, इट नीड्स लॉट ऑफ वॉटर टू ग्रो. अशा ठिकाणीच त्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीने होऊ शकते. ज्यूट प्लांट इज हार्वेस्टेड व्हेन इट इज इन फ्लॉवरिंग स्टेज. आता हे ज्यूट प्लांट कट कधी केलं जातं, त्याच्यामध्ये फायबर तयार झाला आहे आणि आता त्याचे ते आपण कटिंग करू शकतो, हे केव्हा ठरवलं जातं, व्हेन इट हॅज फ्लॉवर. ज्यावेळी त्याचं फ्लॉवरिंग सीझन सुरू होतो, ज्यावेळी त्याला फ्लॉवर्स यायला लागतात, त्यावेळी असं समजलं जातं की त्याच्यामध्ये आता फायबर्स तयार झालेले आहेत आणि मग त्याच्यानंतर ते काय केलं जातं, हार्वेस्ट करून बाजूला काढलं जातं. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा की ते ज्यूटचे जे प्लांट आहेत, असं लॉंग स्लेंडर त्याचं स्टेम असतं हायटेड, आणि ते कट करून त्याचे असे बंडल्स तयार केले जातात. स्टेम्स ऑफ द हार्वेस्टेड प्लांट्स आर इमर्स्ड इन वॉटर. नंतर ही अशी बंडल तयार केली जातात आणि ही बंडल्स काय केली जातात की पाण्यामध्ये दाबून किंवा पाण्यामध्ये भिजत राहतील अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवून ठेवली जातात. कशासाठी, रॉटिंग ऑफ स्टेम मेक्स देम सॉफ्ट अँड द फायबर्स आर सेपरेटेड. पाण्यामध्ये हे स्टेम्स राहिल्यामुळं काय होतं, त्याचं जे इतर मटेरियल जे असतं स्टेममध्ये ते काय होतं, रॉटिंगमुळे निघून जातं, म्हणजे थोडक्यात ते कुजून जातं आणि स्टेममधले जे फायबर्स आहेत, ते फायबर्स जे असतात ते कधीही कुजत नाहीत, हे खराब होत नाहीत. तर मग काय होतं, बाकीचं मटेरियल जे आहे हे कुजून बाजूला होतं किंवा रॉटिंग होऊन बाजूला होतं आणि फक्त त्याचे फायबर्स तिथं शिल्लक राहतात. देन द फायबर्स आर कलेक्टेड बाय हँड बाय द प्रोसेस ऑफ रेटिंग. मग हे जे फायबर्स तयार झालेले असतात ते काय केले जातात, हाताने त्या रॉटेड स्टेमपासून सेपरेट केले जातात, म्हणजे फक्त फायबर सेपरेट केले जातात, बाकीचं मटेरियल टाकून दिलं जातं. इथं पिक्चरमध्ये तो माणूस तुम्हाला दिसतोय पाण्यात उभं राहून, त्यांनी काय केलं, ती रॉटेड, आता ती ग्रीन कलरची स्टेम होती ती व्हाईट झालीत बघा, म्हणजे ते पूर्ण रॉटिंग त्याचं कंप्लीट झालेलं आहे आणि त्याच्यापासून इझिली तो फायबर्स ते सेपरेट करू शकतोय अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड रेटिंग. आता हे ज्यूट फायबर जे आहेत, हे ज्यूट फायबर्सपासून त्याचा यार्न तयार केला जातो आणि त्याच्यापासून त्याचं फॅब्रिक तयार केलं जातं. सेम जसं कॉटन फॅब्रिक तयार केलं जातं तसंच विव्हिंग करून. आता ह्याचे युजेस कुठले कुठले आहेत. ज्यूट फायबर्स कॅन बी यूज्ड टू मेक स्ट्रॉंग थ्रेड्स. नॅचरल फायबर्समध्ये ज्यूट हा सगळ्यात स्ट्रॉंग थ्रेड समजला जातो. त्याच्यापेक्षा सुद्धा सिल्क हा स्ट्रॉंग आहे, पण इझिली अवेलेबल आणि चीप कुठला आहे तर हा ज्यूट थ्रेड आहे आणि हा एकदम स्ट्रॉंग असतो. त्यामुळं जिथं जिथं तुम्हाला स्ट्रेंथ गरजेची आहे, एखादं गुड्ससाठी बांधण्यासाठी किंवा हेवी मटेरियल लोड करण्यासाठी, हेवी मटेरियल टायअप करण्यासाठी जे काही रोप्स लागतात किंवा जे काही लागतं ते सगळं या ज्यूट फायबरपासून तयार केलेलं असतं. जे दोरखंड वापरले जातात बघा, ट्रकवरती वगैरे ते ताडपत्री बांधून ठेवलेली असते किंवा मोठं जर गुड्स असेल तर ते एकत्र बांधून ठेवलेलं असतं किंवा आपल्या घरात सुद्धा आपण छोटं छोटं सामान बांधायला सुतळी वापरतो. ही सुतळी कशापासून बनवलेली असते तर ह्या ज्यूट फायबरपासून ही बनवलेली असते. ज्यूट इज यूज्ड टू मेक रोप्स, सॅक्स अँड बॅग्स. वेगवेगळ्या प्रकारचे रोप्स, वेगवेगळ्या सायझेसचे रोप्स तयार केले जातात, त्याच्या सॅक्स बनवल्या जातात, बॅग्स बनवल्या जातात. आता जे इको फ्रेंडली यूज करा बॅग्स जे म्हणतात, तर ह्या इको फ्रेंडली बॅग्स ज्या मार्केटमध्ये मिळतात ह्या कशापासून बनवलेल्या असतात, ह्या ज्यूट फायबरपासून बनवलेल्या असतात. इथं साईडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतील त्याचे अनेक प्रॉडक्ट्स त्यांनी तिथं दाखवलेले. तुमच्या घरामध्ये सुद्धा हे प्रॉडक्ट्स बऱ्याच ठिकाणी वापरलेले, तर तुम्ही ते बघा प्रॉडक्ट मुद्दामून, त्याचा फील कसा आहे, टच कसा आहे ते पण बघू शकता तुम्ही. बरोबर, आपल्या दारातली डोअर मॅट्स असतात, काही घरांमध्ये कर्टन्ससुद्धा त्याचे एक फॅशन आहे आता की ज्यूट फॅब्रिकचे कर्टन्स वापरायचे, इको फ्रेंडली कर्टन्स वापरायचे. बरोबर, कर्टन्स, चेअर कव्हरिंग्स, कार्पेट्स हे सुद्धा ज्यूटपासून बनवलेले आपल्याला दिसून येतात. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे बघायला मिळेल. आपल्या डोअर मॅट जे असतात ते सुद्धा ह्याचंच ज्यूटचंच बनवलेलं असतं किंवा बऱ्याच ठिकाणी कुशन जे असतं ते ज्यूटचं वापरलं जातं. असं अनेक ठिकाणी ह्या ज्यूट फायबरचा वापर केलेला आपल्याला डे टू डे लाईफमध्ये दिसून येतो. सो इथं आपण हा पार्ट 1 ओरिजिन ऑफ फॅब्रिक्सचा संपवतोय. ह्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं, फॅब्रिक म्हणजे काय, नंतर फॅब्रिकचं सुरुवात कुठनं झाली, क्लोदिंग वापरायला आपण सुरुवात कुठपासून केली, प्रिमिटिव्ह मॅन कुठल्या कुठल्या प्रकारचं क्लोदिंग वापरत होता, त्यासाठी काय काय मटेरियल तो यूज करत होता, त्याच्यानंतर मग क्लोदिंगमध्ये किंवा फॅब्रिक्समध्ये इन्व्हेन्शन्स कुठल्या कुठल्या इन्व्हेन्शन्समुळं रॅपिड रिव्होल्युशन झालं, त्याच्यानंतर मग फायबरचे टाईप्स कुठले कुठले आहेत, त्याच्यामध्ये बेसिक 2, एक नॅचरल आणि एक सिंथेटिक फायबर्स. नॅचरलमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, एक प्लांट ओरिजिन, एक ॲनिमल ओरिजिन. आणि आज आपण जे बघितले हे सगळे प्लांट ओरिजिनचे फायबर्स बघितले. कुठले कुठले, कॉटन आणि ज्यूट, हे 2 फायबर आज आपण बघितले. आता ह्याच्यावरचं जे मटेरियल आहे सगळं, रेफरन्स मटेरियल जे आहे, व्हिडिओ आहे,
त्याच्यानंतर त्याचं पॉवर पॉईंट स्लाईड्स आहेत, टेस्ट आहेत, वर्कशीट्स आहेत, हे सगळं आपल्या साईटवरती पोर्टलवरती लोड केलेलं आहे, ॲपमध्ये लोड केलेलं आहे. ते सगळं बघा, त्याचा स्टडी करा आणि वर्कशीट आणि क्विज सॉल्व करून टाका. तर इथं आपला पार्ट 1 संपला. पुढच्या पार्टमध्ये आपण ॲनिमल ओरिजिनचे फायबर्स आणि सिंथेटिक फायबर्स याचा स्टडी करणार आहे. ओके, सो दिस इज द एंड ऑफ ओरिजिन ऑफ फॅब्रिक्स पार्ट 1. थँक्यू.